नमस्कार सगळ्यांना. आज आपण यूट्यूब चॅनलमध्ये अनुराज यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यामध्ये आपण बिर्याणी आणि चटपट घरात कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, मी 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे आणि अर्धा किलो चिकन घेतले आहे. तर हा गरम मसाला मी सगळा घरच्या घरी बनवलेला आहे. धनेपूड, ही गरम मसाला सगळा, खडा मसाला सगळा मिक्स करून मी हा गरम मसाला घरच्या घरीच बनवतो. सगळ्यासाठी उपयोगी पडतो. आणि तो एक चमचा घेतला आहे. आणि ही जिरेपूड, जिरे दाताखाली कचकच लागतात ना, त्याच्यामुळे आपण जिरेपूड घेतली तर खूप चांगल्या प्रकारे. आणि हे बघा, दही रूम टेम्परेचरला असलेलं तुम्हाला दही घ्यायचं आहे. आणि 1 चमचा हळद घ्यायची आहे. खूप छान प्रकारे घरच्या घरी बनवलेले, आपल्या नवऱ्यांना बाहेर जायची गरजही लागणार नाही अशा प्रकारे मस्त आणि चटपटीत आणि खटपटीत लागणारी ही घरच्या घरी बिर्याणी खूप छान लागते. आणि तुम्ही एकदा बनवून बघा. हा बघा, तिखट मसाला, घाटी मसाला हा मी घरी बनवलेला आहे. आणि ह्याची चव आणि स्वाद इतका सुंदर आहे की बोटे चाटत राहाल असा याचा स्वाद आहे. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण सगळं हे मिक्स करून आपण 10 मिनटं ठेवायचं आहे. खूप चांगल्या प्रकारे आपली बिर्याणी बनणार आहे. आणि होममेड सगळं सामान वापरून आपण बनवणार आहे. आणि सगळं काही घरीच बनवायचं आहे, विकत आणायचे काय. जो आपण मसाला, खडा मसाला किंवा काय आणणार आहे तोच आपण विकत आणायचा आहे. आणि त्याची पूड वगैरे करून जास्त करून ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला अशा वेळेला उपयोगी पडू शकते. चला तर आता फोडणीला काय काय द्यायचं मी सांगणार आहे. तेल टाकून घेतले आहे. चला तर मग तुमच्या अंदाजानं की तुम्हाला तेल जास्त हवं आहे, कमी हवं आहे, या अंदाजानं तुम्ही तेल, कोणाच्या घरी तेलकट जास्त खातात नाही खातात तर त्या अंदाजाने. हे 2 चक्री फूल टाकलेले आहेत मी. म्हणजे चक्री फूल म्हणजे स्टार फुलच, कोणाकडे स्टार फूल बोलतात, कोणाकडे चक्री फूल बोलतात. तर ही तेजपत्ता टाकला आहे. कोणाला स्वादानुसार तुम्ही तेजपत्ता जास्त कमी टाकू शकता. शक्यतो तर 4 घेतले तरी चालतील. त्याचे मी तुकडे केलेले आहेत. हा कांदा लाल होईपर्यंत भाजायचा आहे चांगला. कोथिंबीर आपण फोडणीलाच देणार आहे, कारण नंतर टाकल्यानंतर त्याचा कलर चेंज होतो. कलर बदलल्यानंतर त्याचा स्वाद आहे तो चांगला लागत नाही. जर फोडणीला दिला ना तर त्या कोथिंबीरचा स्वादसुद्धा चांगला येतो. त्यासाठी आता चांगलं परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर हलवत राहायचं आपल्याला, कांदा करपू नये त्यासाठी. ती आलं लसणाची पेस्ट राहिली होती तर मी ती याच्यामध्ये टाकलेली आहे, कारण फोडणीमध्ये पण स्वाद येईल. हा टॅमॅटो चिरून घेतला आहे लांब कापाचा. टॅमॅटो टाकून आणि सगळं काही परतून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा टाकायची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंपल प्रकारे पण खूप स्वाद एकदम छान, की नवरे लोकांना बाहेर जायची गरज नाही अशी बिर्याणी आजची आपली बनणार आहे. आणि खूप मस्त, खूप टेस्टी, खाल तर बोटे चाटतच राहाल अशी. एकदा करून बघा. आता चिकन आपण त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि चिकन चांगलं परतून घ्यायचं, त्याला पाणी सुटेपर्यंत. आणि आपण थोडासा पाण्यामध्ये शिंतोडा दिलेला तांदूळ आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. साधी सोप्या घरच्या घरी बनणारी ही बिर्याणी एकदम मस्त. स्वाद तर एवढा सुंदर सुटला आहे आणि छान आहे की मी सगळे मसाले आहेत ते मी घरीच बनवलेले आहेत, बाहेरून काहीही विकत आणत नाही मी. तुम्हीही असंच करत राहा, की बाहेरून आणण्यापेक्षा घरी आणलेले मसाले खूप चांगल्या प्रकारे आणि टिकायला पण चांगले असतात. स्वाद पण खूप चांगला येतो. आता आपण याला 3 शिट्ट्या देणार आहोत.
हा बघा आपला मस्त चवीचा बेत बिर्याणीचा. तर आपली बिर्याणी बनवून तयार झाली आहे. कोणी घरात नाही, कमीच माणसं चालत चला तर आपण या प्रकारे चटकीपटक आपण बनवू शकतो. आणि माझ्या मिस्टरांना जास्त करून रस्सा खायला खूप आवडतो, त्याच्यामुळे आम्ही रस्सा शक्यतो बनवतोच. त्यांना रस्सा हा लागतोच. बघा रस्सासुद्धा घरच्याच. मी चिकनचा पण रस्सा बनवल्याचा पण व्हिडिओ टाकणार आहे, तर नक्की कमेंट करून सांगा की कसं झालं आहे. कारण का मी हे रस्सा जो आहे तो सुद्धा घरच्याच मसाल्याने बनवलेला आहे. बिलकुल गरम मसाले वगैरे काहीही या व्यतिरिक्त वापरलेले नाही आहेत. त्यानं मिस्टर टेस्ट करतील. वाव, त्यांना खूप आवडलेलं आहे आणि त्यांना खूप आवडतं.